स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। शेतकऱ्यांनी पाहत राहावं असा कलिंगड प्लॉट, कुंडलच्या शेतकऱ्याची किमया, ॲडव्होकेट दीपक लाड पुन्हा चर्चेत। सोनाई चॅरिटेबल ट्रस्ट पलूस सर्वधर्मीय मोफत सामुदायिक विवाह सोहळा बुधवार दिनांक 13 मे 2026 रोजी दुपारी 1:15 मनी मंगळसूत्र, कपडे, संसार उपयोगी साहित्य, भांडी, जेवण, स्पीकर, मंडप आदींची मोफत सोय। विवाहस्थळ शिवपार्वती मल्टीपर्पज हॉल, तासगाव कराड रोड, पलूस, सांडगेवाडी। संपर्क आपल्या स्क्रीनवर। तुम्हाला सोने खरेदी करायचंय तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्समध्ये। विट्यातील प्रथमच सोन्याचे 100% BIS 916 हॉलमार्क ज्वेलरी शोरूम, HUID प्रमाणित सर्व दागिने, सोने तारण कर्ज योजनाही सुरू। तर मग एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता ओम ज्वेलर्स, सराफपेठ, बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा। संपर्क श्री भगवान ढमाले गार्डीकर, डॉक्टर विशाल शिंदे मोराळे। खरं तर समाजकारणाबरोबर शेती करण्याची आवड असेल तर कोणती गोष्ट अशक्य नाही हे पलूस तालुक्यातील कुंडल येथील शेतकऱ्यांना दाखवून दिलंय। ॲडव्होकेट दीपक लाड यांनी सुंदर असा कलिंगडाचा प्लॉट आणलाय। विशेष म्हणजे त्यांनी हा प्लॉट कोणते रोगाशिवाय चांगल्या पद्धतीनं फुलवल्यानं त्यांच्या कलिंगड प्लॉटवर शेतकऱ्यांची गर्दी होतीये। ॲडव्होकेट दीपक लाड हे तसे धडपडी नेते आहेत। समाजकारणात ते नेहमी अग्रेसर असतात। आज त्यांनी कुंडल इथं कलिंगडाची लागण केली। या कलिंगडाच्या प्लॉटमध्ये 2 किलो पासून 5 किलो पर्यंतची फळं आहेत। त्यांनी योग्य नियोजन करून हा प्लॉट शेतकऱ्यांनी पाहावा असा आणलाय। त्यामुळे त्यांचा हा प्लॉट पाहण्यासाठी शेतकरी या ठिकाणी येत आहेत। आळसंदेतील शेतकरी मार्गदर्शक शशिकांत पाटील यांनी हा प्लॉट पाहून ॲडव्होकेट दीपक लाड आणि त्यांच्या या शेतीचं कौतुक केलंय। ही चालू वर्षी जेवढे प्लॉट बघितलेत आणि ह्या परिसरामध्ये खानापूर तालुका असू देत, तासगाव तालुका असू देत, पलूस तालुका असू देत, प्रत्येक प्लॉट हा व्हायरस म्हणजे व्हायरस ह्या येणाऱ्या रोगप्रतिकारामुळं बरं का यशस्वी न होण्यामुळं। पण आज दीपक साहेबांचा जो प्लॉट बघितला त्यांनी आता कशा पद्धतीनं प्लॉट आणला आहे काय माहीत नाही बरं का। कदाचित त्यांचं बरं का जे समाजकार्य वगैरे जे उत्तम दर्जाचं असल्यामुळं म्हणा किंवा काहीही म्हणा, तसा जर बघितला तर त्यांच्या ह्या म्हणजे चांगल्या उत्तम कर्मामुळं तरी म्हणा किंवा कशामुळे म्हणा, पण ह्या इतका दर्जेदार प्लॉट आणला आहे की 90% विदाउट व्हायरसचा प्लॉट। आणि साईज जर म्हटलं तर 2 किलोपासून 5 किलोपर्यंत बरं का साईज त्यांनी प्लॉटला आणलेले आहे। आणि जे नेहमी शेती करते ते अशा शेतकऱ्यांनी खरंच ह्या प्लॉटला जर वेळ असेल तर व्हिजिट देऊन बघावी की बाबा व्हायरस ही येतच नाही आहे। एक राजकीय माणूस म्हणता येणार नाही, पण समाज कार्य करता करता एक चांगल्या प्रकारे शेती व शेतीवर लक्ष देणं अतिशय अवघड आहे। पण त्या पद्धतीनं त्यांचा जो संघर्ष बघत जे शेतीने काय केलं, वेळात वेळ काढून जे शेतीला जो वेळ दिला त्याबद्दल त्यांचं खरोखरच धन्यवाद। कारण एवढा वेळ कमी असून सकट एवढं चांगलं प्रकारे कष्ट करून एवढा वेळ भाजीपाला देणं इम्पॉसिबल आहे, पण त्याने दिला व चांगल्या प्रकारे प्लॉट आज आलाय। व्हायरस नाहीये या प्लॉट मध्ये? हो, व्हायरस नाही आहे। व्हायरसला भरपूर कारण आहे। ते टेम्परेचर होतं भरपूर व टेम्परेचर मध्ये रोगाचा अटॅकही भरपूर होता। त्यातनं सकट त्यांनी एक वेळ चांगला काढून किंवा वेळोवेळ औषधाचं नियोजन बंदोबस्त चांगला करून आज त्यांनी चांगल्या प्रकारे लक्ष दिल्यामुळे प्लॉट चांगला आहे व चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेला आहे। याबाबत आम्ही ॲडव्होकेट दीपक लाड यांच्याशी या कलिंगडाच्या शेतीबाबत माहिती घेतली, त्यावेळी त्यांनी काय म्हटलंय पाहूया। नमस्कार, मी ॲडव्होकेट दीपक लाड। खरं तर 2017ला कुंडल येथे क्रांती कारखान्यासमोर आमच्या शेतामध्ये मी कलिंगडाची लागवड केलेली। तर 6-7 वर्षानंतर आज कलिंगडाची लागवड केली, परंतु व्हायरसचा धोका हा सगळ्यांना अभ्यास करून मी ही लागवड केलेली। मला हा प्लॉट शेवटपर्यंत येईल का नाही याची धाकधूक होती, परंतु आज संचित मित्र आमचे शशिकांत पाटील यांना बोलवलं आणि त्यांनी हा प्लॉट फिरून बघितला। त्यानंतर त्यांनी जे काही गौरव उद्गार काढले त्यानंतर मला वाटलं की हा खरंच प्लॉट आपला यशस्वी झाला आहे। म्हणून आज खरं तर शशिकांत पाटील यांनी आपल्याला निमंत्रण दिलं आणि आपण इथं आला त्याबद्दल आपला आभार मानतो। खरं तर शेती नव्या पिढीतल्या मुलांच्या पर्यंत गेली पाहिजे। खरं तर समाजकार्याचा व्याप सांभाळत खरं तर आता शक्तीपीठाचं आंदोलन आपण बघताय, परंतु हे बघत संध्याकाळी 8 नंतर स्वतः व्यक्तिगत मी आता तुम्हाला पांढऱ्या कपड्यात दिसतोय, परंतु 8 वाजल्यानंतर 10 पर्यंत स्वतः पाठीवरती पंप ठेवून औषध मारणं असेल, आळवणे असेल, यातले सगळे बारकावे असतील, रोप सांडणे असेल, हे सगळे व्यक्तिगत मी
पुढे केलेला आहे. यामध्ये कोणत्याही पद्धतीचा कामगार लावला नव्हता आणि हाच प्लॉट 58व्या दिवशीचा आहे. या ठिकाणी 4 किलो प्लस हे कलिंगड तुम्ही बघू शकताय आणि हा जो मला मिळालेला आनंद आहे तो म्हणजे कशातही मोजता येत नाही. अशा पद्धतीची या ठिकाणी माझी भावना आहे. म्हणजे दर किती मिळतोय हे मला माहित नाही, परंतु दर तर चांगलाच आहे. परंतु जे काही कलिंगड आलं त्या सगळ्या म्हणजे रोगाचं जे काही व्हायरसचं वातावरण आहे, वेल्टिंग सारखा कलिंगड्याला रोग असतो, यामधून कलिंगड आमच्या हातामध्ये लागलं. आज प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला 4 प्लस फळं दिसत आहेत. प्रत्येक वेलाला 2 ते 3 फळं मोठी आहेत आणि 2 नंबरचा माल अगदी कमी निघेल अशी अवस्था या ठिकाणी आहे. असा आनंद या ठिकाणी मला झालेला आहे. हा 1 एकरचा प्लॉट आहे. हो. यामध्ये व्हायरस नाहीये किंवा कुठला रोग नाही, कसं नियोजन केलं, काय खतं वापरली? खताचं नियोजन किंवा मार्गदर्शन यामध्ये माझे मित्र तुषार शिंदे जे कुंडलचे समर्थ कृषी उद्योग समूहाचे प्रमुख आहेत, त्यांनी जे काही मला नियम दिले यातले त्या पद्धतीनं मी अत्यंत चांगल्या पद्धतीनं मी सर्व खतं अवलंबली. त्याचबरोबर ॲग्रिसरचे जे राठोड सर व बिलवडीचे जाधव यांच्या नियोजनानुसार आम्ही फोनवरून मी त्यांना औषध विचारत होतो. त्या पद्धतीनं औषधांचं नियोजन केलं. म्हणजे अत्यंत चांगल्या पद्धतीनं म्हणजे जे सांगतायत त्या पद्धतीनं केलं आणि आज तुम्ही बघू शकता की हे 57व्या दिवसातलं एवढं मोठं फळ तुमच्या समोरच आहे. शेतीचं योग्य नियोजन केलं तर शेती ही चांगल्या प्रकारचं उत्पन्न देऊ शकते आणि उत्पन्नही देऊ शकते. याचं उदाहरण आहे. काय शेतकऱ्यांना मार्गदर्शन कराल? नक्कीच म्हणजे शेतकऱ्यांनी अशीच म्हणजे कमी कालावधीतली पिकं घेणं गरजेचं आहे. वेलवर्गीय पिकं असतील, टोमॅटो, वांगी किंवा भाजीपाल्याची पिकं घेऊन कमी दिवसामध्ये जास्त नफा मिळवण्यासाठी तरुण शेतकऱ्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. कारण ऊसासारख्या शेतीमध्ये 1 वर्ष थांबायला लागतं, परंतु कलिंगडासारखं पीक असेल, टोमॅटो सारखं असेल, मिरची असेल, त्याचबरोबर वेलवर्गीय काकडे असेल, बिनीस असेल, अशा अनेक पिकं कमी कालावधीमध्ये जास्त पैसा देतात. परंतु त्याकडे बारकाव्याने लक्ष द्यायला लागतं. आता यामध्ये सुरुवातीला कीड नियंत्रणासाठी आम्ही पिवळे चिकट सापळे लावले. त्याचबरोबर यामध्ये वेल्टिंग होऊ नये यासाठी काही जीवाणू सोडणं गरजेचं असतात. ते जीवाणू प्रत्येक 10 दिवसाला ट्रायको वगैरे असतील तर सुडो असेल असे जीवाणू सोडून नत्र स्फुरत पालाश याचं व्यवस्थित नियोजन आणि एक चांगल्या पद्धतीचं जर करेक्ट नियोजन असेल तर हा प्लॉट यशस्वी होऊ शकतो. याचा मला आत्मविश्वास या ठिकाणी निर्माण झाला. या प्लॉट मध्ये साधारण तुम्ही किती खर्च केला, काय अपेक्षित उत्पन्न आहे तुम्हाला? या प्लॉटला खर्च मी 1,10,000 पर्यंत केलेला आहे. हा 1.25 एकराचा प्लॉट आहे. 1.25 एकर ते 1.5 एकर प्लॉट आहे. या प्लॉट मधून किमान 25 टन उत्पन्न निघेल अशी अपेक्षा आहे. आता मागच्याच 8-10 दिवसापूर्वी 16-17 पर्यंत दर गेलेला, परंतु आता सध्या थोडासा दर 10-11 पर्यंत आलेला आहे. तरीही मला यामध्ये खर्च जाऊन 1.5-2 लाख रुपये पर्यंत मला नफा होईल अशी परिस्थिती या ठिकाणी आहे. कुंडलवरून स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.